ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती। आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा 78वा वर्धमान दिन आणि 79वा स्वातंत्र्य दिन आहे। समस्त भारतीयांचा ऊर भरून यावा असा हा दिवस। ए मेरे वतन के लोगों, ये भारत देश है मेरा। ए मेरे वतन के लोगों, ये भारत देश है मेरा। वलसागर भारत हो ये राष्ट्र देवतांचा। अशा अनेक हिंदी मराठी गाणी या राष्ट्रदिनी असे म्हणतात। सुराळू लागतात आणि प्रत्येकाच्या नसा नसातून रक्त सळसळू लागते। हाताची बद्रमुठ मनगटे वळू लागते। प्रत्येकाचा ऊर देशप्रेमाने भरून जातो। देशप्रेम एक अशी शक्ती आहे की देशप्रेमाने ओतप्रत भरलेला माणूस असत तसंच फासावर चढतो। वंदे मातरम छातीवर शत्रूच्या गोळ्या चालतो, स्वतःच्या घरादारासमोर नागे फिरतो। खरं त्या प्रेमाची इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही। 150हून अधिक वर्षे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले, आपली आर्थिक पिळवणूक केली, आपली संस्कृती, आपला इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला, लोकांमध्ये अन्यायविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती नष्ट केली। एक चक्रा नसलेला अस्मिता हरवलेला मुक्त झालेला हा प्रत समाज इंग्रजांनी भारतात निर्माण केला होता। स्वयंपूर्ण खेडी परावलंबी बनवली, लघु उद्योग नष्ट केले, बहुसंख्याकांना समजणाऱ्या इंग्रजी भाषेचा वापर वाढला। थोडा आणि थोडा ही नीती अवलंबवली आणि या आधारावर भारतावर विनाशाचं राज्य केले। त्या काळी अनेक भारतीय तरुणांनी इंग्रजी भाषेचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली। त्यातूनच स्वतंत्र भारतात पुणे हे नव्या वैचारिक चळवळी प्रमुख केंद्र बनले होते। इथून पुढे संपूर्ण भारतावर प्रभाव टाकणारे अनेक राजकीय सामाजिक नेते निर्माण झाले। चळवळी सामाजिक राजकीय असो व क्रांतिकारी लोकांच्या संघटना असो, त्या सर्वांचे मूळ आपल्या पुण्यात धरू लागले। इथल्या लोकांकडून प्रेरणा घेऊन अनेक भारतीय तरुणांनी राजकीय सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुढाकार घेतला। सुरुवातीच्या काळात भारतीय लोकांच्या मनात आपल्या देशाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल आदर निर्माण व्हावा। आपण एका उज्ज्वल आणि समानतेचा संस्कृतीचे परंपरेचे वारसादार आहोत हे पटवून देण्यासाठी विपुल ग्रंथ लिहिले गेले। अनेक संघटना तयार झाले, अनेक पंथ धर्म तयार झाले। त्यातूनच भारतीय मन स्वातंत्र्यासाठी, ते मिळवण्यासाठी, ते मिळवताना करण्यात येणाऱ्या त्यागासाठी तयार होऊ लागले। त्यातूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 1885 साली स्थापना झाली। विनंती अर्ज करून इंग्रज सरकाराकडे मागण्या मागणारी काँग्रेस पुढे जहालमतवादी बनू लागली। त्यातूनच अनेक देशभक्त तरुण लढण्यासाठी तयार होऊ लागले। टिळक, आगरकर, सावरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीवादी कर्वे, भोगले, गणपतराव पाटील अशा अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची फळी विविध क्षेत्रात तयार झाली। महात्मा गांधी तर महाराष्ट्राला कार्यकर्त्यांची मोहळ असे म्हणे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे गर्जना करणारे टिळक हे तर एक देशमान्य नेते होते। त्याच्यानंतर संपूर्ण भारताचे राजकीय नेतृत्व सांभाळणारे महात्मा गांधी स्वातंत्र्य चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवली। क्रांतिकारी मार्गाचा स्वीकार करून स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न करणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्यासाठी लढत राहिले। स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रज सरकारने 50 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। स्वातंत्र्यवीरांपासून प्रेरणा घेऊन अनेक देशभक्त तरुणांनी आपले बलिदान दिले। आखरी संपूर्ण भारतीय जनता, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, लहान मोठे असे सारे विसरून इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले। तेव्हा इंग्रजांना हा भारत सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले। 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री 12 वाजता लाल किल्ल्यावरचा युनियन जॉक उतरला गेला आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूने मोठ्या अभिमानाने लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवला। फडकणारा झेंडा पाहून समस्त भारतीयांचा ऊर भरून आला। संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली। अनेक वर्षाच्या गुलामगिरीचा, दडपशाहीचा, अन्यायाचा प्रतिकार करून प्रसंगी रक्ताचा सडा भारत भूमीवर शिंपडून भारतीयांनी मिळवलेले हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे। त्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री अशा अनेक राष्ट्रीय आंदोलनातील नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपली उत्तम अशी राज्यघटना तयार झाली। त्यानुसार आपला राज्यकारभार सुरू झाला। महात्मा गांधींनी दिलेल्या अहिंसा या तत्वाचा अंगीकार करून भारतीयांनी मिळवलेले हे स्वातंत्र्य सर्वांना महत्त्वाचे ठरले। 15 ऑगस्ट साजरा करत असताना, मनात देशभावना गर्दी करत असताना देशाचे हृदय भरून गेलेले
धन्यवाद.